नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दंडवत सर माझ्या दंडवते कोचिंग क्लासेसमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आपला प्रश्नपत्रिका आपण नवोदयच्या सोडवून घेत आहोत. तरी सर्वांनी हे जे मी महत्त्वाचे प्रश्न देणार आहे याचा अभ्यास करा. सर्वांना नवोदय परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. आणि परीक्षेला सामोरे जाईपर्यंत आपण सर्व तयारी करून घेणार आहोत. तरी सर्वांनी माझे व्हिडिओ पाहत राहा. चला, एक मिनिट. एका संख्येने 450 ला भागले असता भागाकार 28 येतो व बाकी 2 उरते, तर ती संख्या कोणती? तर ती चला, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ अपलोड करत आहोत. सर्वांनी ध्यानपूर्वक लक्ष द्या. एका संख्येने 450 ला भागले असता भागाकार 28 येतो व बाकी 2 उरते, तर ती संख्या कोणती? याचं सूत्र मी सांगितलं होतं. भाज्य बरोबर भाजक गुणुले भागाकार अधिक बाकी. आता लक्ष द्या, या संख्येला भागले असता याचा अर्थ असा होतो, हे भाज्य आहे. हे काय आहे? 450 भाज्य आहे. भागणारा आपल्याला माहित नाही, तो आहे भाजक. त्याला आपण x मानू. काय म्हणायचं? x गुणुले भागाकार किती आला? 28. इथं अधिक आहे. बाकी किती बाबांनो? 2 उरते म्हणतोय. सूत्रामध्ये किमती टाकून घेतल्या. आता फक्त सॉल्व करायचंय. तर आता सर्वप्रथम हे अधिक 2 इकडे पाठवा. मग 450 हे अधिक 2 इकडे आल्यानंतर वजा 2 बरोबर चिन्ह ओलांडल्यानंतर चिन्ह बदलतात. हे नियम तुम्हाला आता शिकवलेले असतात. आता लक्षात घ्या, हे गुणाकारात आहेत. ठीक आहे. हे पहिल्यांदा असंच लिहूयात, x गुणिले 28. आता लक्षात घ्या, मग 450 मधून 2 गेला 448 बरोबर x गुणिले 28. हे गुणाकारातले पुन्हा कुठे जातील? भागाकारात. ठीक आहे. मग आता लक्षात घ्या, 28 1 28 किती उरले? 14 उरते. किती उरायला लागले बघा? 44 वजा 28 करा, 16 उरायला लागले. 14 मधून 8 गेले 6 आणि 4 मधून 3 गेले 1, तर 16 उरायला लागले. किती उरायला लागले? 16. मग 28 सक्क 168. ठीक आहे. 28 सक्क किती होता? 168. म्हणजे ती संख्या काय आली? 16. ती संख्या कोणती होती? 16. x बरोबर काय आलं मग? 16. आणि x काय म्हणला होता आपण? भाजक. भाजक 16. कळलं? या पद्धतीने जायचं. नसलं कळलं तर हे 4.5 आहे भाज्य, हे तिन्ही मिळून तेवढं आलं पाहिजे. मग तुम्ही पर्यायातून 16 किंमत इथं टाका.
आणि भागाकार जो दिला आहे त्याच्यासोबत ते गुणायचं आणि बाकी त्याच्यामध्ये मिळवायचे. उत्तर आपलं 450 आलं की आपलं दिलेलं उत्तर बरोबर आहे असं समजायचं. ठीक आहे. तर मी शिकवलेले सर्व गणित समजतात का नाही कमेंट करून सांगा. आणि सर्वासाठी हे चॅनल फक्त फ्रीमध्ये चॅनल आहे आणि मदतीसाठी हे चॅनल आहे. ठीक आहे. विद्यार्थी विकास हाच माझं ध्येय आहे आणि मी ऑनलाईनला फ्री शिकवणार आहे. 1ही रुपया फीस घेणार नाही. फ्रीमध्ये आपण सतत ऑनलाईन क्लास घेणार आहोत. विद्यार्थ्यांचा विकास करत राहणार आहोत. तर या चॅनलला फक्त सबस्क्राईब आणि लाईक करत राहायचं.